राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या 50 ताज्या झटपट ठळक बातम्या। शेतकऱ्यांना मोठा दिलासा, पीक कर्जावर मुद्रांक माफ करण्यात आले। राज्य सरकारचा मोठा निर्णय 1 जानेवारीपासून लागू आहे। 2 लाखांपर्यंतच्या कर्जावर सवलत मिळणार। सर्व बँका, सहकारी संस्थांना बंधनकारक करण्यात आले आहे। स्वस्त धान्य दुकानदारांना ई-पॉस मशीनची डोकेदुखी। स्वस्त धान्य दुकानदार 5 जानेवारी रोजी ई-पॉस मशीन तहसील कार्यालयामध्ये जमा करणार आहेत। घरकाम करणाऱ्या महिलांना 1500 रुपये, 700 चौरस फूट घरांना मालमत्ता कर माफ। मुंबई महानगरपालिकेसाठी आदित्य आणि अमित ठाकरेंचा संकल्प सादर। थंडी वाढल्यामुळे दूध उत्पादकांमध्ये घट, शेतकरी अडचणीत। पशुखाद्यांचे दर देखील वधारले। पिकांचा विमा भरूनही भरपाई मिळेना, शेतकरी चिंताग्रस्त। जिल्हा प्रशासनाने पीक विम्याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे अशी मागणीही आता होत आहे। आजचे सोने व चांदीचे भाव ताजे पाहणार आहोत। चांदीमध्ये 2500 रुपयांनी वाढ झाली, त्यामुळे 2,38,000 रुपयांवर चांदी गेली, तर सोन्यामध्ये 900 रुपयांची वाढ झाली, तर सोने 1,34,700 रुपयांवर पोहोचले आहे। लाडकी बहीण योजनेचे 1,500 रुपये जमा झाले आणि आता पुढील हप्त्यांसाठी ई-KYCची मुदत संपली। लाडकी बहीण संभ्रमात, शासनाकडून अधिकृत मुदतीबाबतचा महत्त्वाचा आदेश येण्याची प्रतीक्षा। पीक पेरा नोंदणीमध्ये शेतकऱ्यांना तांत्रिक अडचणीमुळे नाहक त्रास, डोकेदुखी वाढली। लोकेशन समस्या, नेटवर्कचा अभाव व माहिती सेव्ह न होणे आदी समस्या आढळत आहेत। नाविन्यपूर्ण पिके ठरत आहेत फायद्यांची। चिया व आळीवला विक्रमी दर। वाशिम बाजार समितीत चिया आळीवच्या खरेदीला प्रारंभ झाला। चियाची 220 क्विंटलची आवक। चियाची पहिली खरेदी प्रति क्विंटल 22,000 रुपये आहे। 2,661 शेतकऱ्यांना 6 कोटी रुपये अनुदानाची प्रतीक्षा। प्रति थेंब अधिक पीक योजना 1 एप्रिलपासून सुरू झाली आहे योजना। लाभार्थ्यांऐवजी तिसऱ्याच व्यक्तींकडे OTP जात असून ऑनलाईन प्रक्रिया पूर्णपणे ठप्प आहे। प्रधानमंत्री आवास योजनेबद्दल महत्त्वाची अपडेट। गॅसच्या किमतीमध्ये वाढ, CNG, PNG स्वस्त। 1 जानेवारीपासून नवे दर लागू झाले। व्यावसायिक वापरांच्या LPG गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये थेट 111 रुपयांची वाढ केली आहे। 3 दिवसात सोने 6,695 रुपयांनी स्वस्त झाले। आज सोन्याचे दर GST सह प्रति 10 ग्राम मागे 1,37,711 रुपयांनी खाली आले। आनंदाची बातमी, राज्यातील नागरिकांना पाणीपट्टी आणि घरपट्टीमध्ये 50% सवलत मिळणार। फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय। 26 एप्रिल रोजी राज्यभरातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी परीक्षा। महाराष्ट्र राज्य शिष्यवृत्ती परीक्षा 2026चा वाजला बिगुल। धान खरेदीला लागले लिमिटचे ग्रहण, हजारो शेतकरी राहणार धान विक्रीपासून वंचित। जिल्ह्यातील खरीप हंगामातील अंतिम पैसेवारी 48 पैसे। दुष्काळग्रस्त क्षेत्रांतर्गत शासकीय योजना व सोयी सुविधांचा विशेष लाभ मिळणार। यवतमाळ जिल्ह्यातील अपडेट। कर्जमुक्त न केल्यास रेल्वे रोको आंदोलन, शेतकरी शेतमजूर परिषदेत बच्चू कडू यांचा इशारा। गावनिहाय शिबिरांचे आयोजन करून ॲग्रिस्टेक नोंदणी करावी, शेतकऱ्यांसाठी घेतला महत्त्वाचा व मोठा निर्णय। जिल्हा अधिकारी आशिमा मित्तल यांचे निर्देश। जालना जिल्ह्यातील अपडेट। तोंडी घास येताच व्हायरस आल्याने तुरीचे पीक झाले नष्ट, उत्पादन कमी, खर्च जास्त। तुरीच्या पिकाने दिला शेतकऱ्यांना मोठा धोका। तूर उत्पादक शेतकरी चिंतेत। आज तुरीचे भाव बाजारपेठेनुसार बदलत आहेत, पण साधारण 6,000 ते 7,200 रुपये प्रति क्विंटल या दराने भाव मिळत आहे। लाडकी बहीण योजनेबद्दल राज्यातील महिलांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट। तर राज्यातील 45 लाख लाडक्या बहिणींना 1,500 रुपयांचा लाभ मिळणार नाही। नव्या वर्षाच्या सुरुवातीला फडणवीस सरकारचा दणका। महिलांनो, तुमच्या खात्यात 1,500 रुपये जमा झाले नसतील तर आता यानंतर तुमचे हप्ते बंद करण्यात आले। सोयाबीन खरेदी नोंदणीसाठी 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली। रात्रींचा दिवस करत ऊस जगविला, झेंडे फुटल्याने शेतकरी कोमजला। वजन घटू लागल्याने आर्थिक फटका बसला। ऊसाला वेळेवर तोंड येत नसल्याने बळीराजा झाला हताश। वाटाणा शेंगांचे भाव गडगडले, आवक वाढल्याचा परिणाम। मध्य प्रदेश व पुण्यातील वाटाणा शेंग बीडच्या बाजारामध्ये आवक कमी झाल्यानंतर दर वाढतील।
हरभरा पिकावर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव, शेतकरी झाले त्रस्त. 6,250 शेतकरी यंदा नैसर्गिक शेती फुलवणार. 2,500 हेक्टर शेतीवर प्रयोग करण्यात येणार. सरकार देणार अनुदान. चंद्रपूर जिल्ह्यातील अपडेट. मक्का उत्पादन वाढीसाठी थेट बांधावर मार्गदर्शन. हातकंगले तालुका कृषी विभागांची विशेष मोहीम. सामूहिक विवाह केल्यास मिळणार आता 25,000 रुपये. कन्यादान योजनेचा लाभ घेण्याचे केले आहेत आवाहन. सोहळ्यात किमान 10 जोडपे असणे आवश्यक, तरच लाभ मिळणार. धानाचे भाव 200 रुपयांनी घसरले. शेतकरी चिंतेत. ओलाव्याच्या नावाखाली 2 किलोंची सर्रास कपात. 8 दिवसांपूर्वी प्रति क्विंटल 2,800 रुपये असलेला धानाचा भाव आता 2,600 रुपयांवर घसरला असून व्यापाऱ्यांनी अवघ्या काही दिवसातच 200 रुपयांची कपात केल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. अमरावती जिल्ह्यातील 10,000 शेतकरी अतिवृष्टीच्या मदतीपासून अद्याप देखील वंचित आहेत. अतिवृष्टीची भरपाई रखडली. शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष. 28 कोटी 10 लाखांचा निधी मंजूर होऊन देखील मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली नाही. अपूर्ण लाभार्थी यादी दुरुस्तीची मागणी आता चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकरी करीत आहेत. 72,000 हेक्टरवर रब्बी पेरणी. कमी खर्चाच्या मक्का हरभऱ्याला शेतकऱ्यांची जास्त पसंती. जालना जिल्ह्यातील अपडेट. मोफत उपचारासाठी आयुष्यमान कार्ड काढणे झाले आता सोपे. आता मोबाईलवर तुम्ही कार्ड काढू शकतात. नंदुरबार जिल्ह्यात बँक खातेदार व वारस शोधून 4 कोटींची रक्कम परत केली. जिल्हा प्रशासन व बँकांची संयुक्त मोहीम सुरू करण्यात आली. आणखीन कोट्यवधीची रक्कम पडूनच आहे आणि जनजागृती करून ही देखील रक्कम त्या शेतकऱ्यांच्या खात्यात, नागरिकांच्या खात्यात पाठवली जाईल. सरसकट कर्जमाफी हाच रामबाण उपाय. लागवड उत्पादन खर्च परवडत नसल्याने कर्ज घेण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली होती. राष्ट्रीय पशुधन अभियान. मेंढ्या पालनावर आता 50% अनुदान मिळत आहे. केंद्र सरकारचे ग्रामीण उद्योजकाला प्रोत्साहन. गरज गहू आणि ज्वारीची आणि जास्त मिळतोय तांदूळ. धान्य वितरण व्यवस्थेतील विसंगतीमुळे तांदळाची विक्री. 25 किलो तांदूळ व 10 किलो ज्वारीचा मिळतोय लाभ. दक्षिण मध्य रेल्वेद्वारे 1 जानेवारी 2026 पासून म्हणजेच की आजपासून नवीन रेल्वे वेळापत्रक लागू केले जात आहे. आता जनसमर्थनवर करा पीक कर्जाचा अर्ज. पात्र शेतकऱ्यांना मिळणार किसान क्रेडिट कार्ड. बँकांकडून राष्ट्रीयकृत पीक कर्जांची सुविधा देखील उपलब्ध आहे. तुमच्याकडे जर किसान क्रेडिट कार्ड असेल तर 3 लाखांपर्यंत कर्ज 0% व्याजाने तुम्हाला मिळणार. 15 जानेवारीला महाराष्ट्रात पगारी सुट्टी जाहीर करण्यात आली. सुट्टी न दिल्यास खाजगी संस्थांना कडक इशारा देण्यात आला. धानाला बोनस जाहीर करा. महागाईनुसार धानाचे भाव 3,500 रुपये क्विंटल करण्यात यावे अशी मागणी आता शेतकरी करीत आहेत.